छोट्याशा रेल्वे स्टेशनमध्ये एक छोटीशी मुलगी नेहमी येऊन बसायची. ती रोजच त्या रेल्वे स्टेशनमधून येऊन बसायची. ती कुणाची तरी वाट बघायची. तिला तिथले कुली, तिथले चहावाले, तिथले सगळेच लोकं, रेल्वेचा स्टाफ, सगळे लोकं तिला ओळखायचे आणि लोकं तिला विचारायचे, की "आज पण आलीस तू?" आणि पण तो तर नाही आला. लोकांना काही माहीतच राहायचं नाही, की ती कुणाची वाट बघतेय. पण तरी कोणीतरी तिच्याकडे बघून थट्टा करायचा आणि त्यांना असं वाटायचं की ही मुलगी उगाचच इथे येऊन बसते. तिच्या हातामध्ये रोज एक गुलाबाचं फूल असायचं आणि ती रोज सकाळी 7 वाजता ठरल्याप्रमाणे त्या बाकावर येऊन बसायची आणि ट्रेनला आलेलं बघायची. पण ज्याची ती वाट बघत होती तो तिथून उतरतच नव्हता. असे 15 वर्ष निघून जातात. त्या मुलीचं नाव असते सई आणि ती 15 वर्षापासनं त्याच बाकावर बसलेली असते. तिचे बाबा, ती जेव्हा 10 वर्षाची होती, आई तर आधीच मरण पावली होती. तिच्या बाबांनी तिला सांभाळलं होतं आणि तिचे बाबा मजूर होते आणि त्यांना शहरामध्ये चांगला जॉब लागला होता, नोकरी लागली होती. तर त्यांना तिथे जायचं होतं. ते 2 दिवसांनी परत येणार होते. मुलीला म्हणतात की बेटा मी 2 दिवसामध्ये परत येतो आणि तेव्हापर्यंत तू इथेच राहा. रेल्वे स्टेशनमध्ये ते एका बाकावर तिला बसवतात आणि म्हणतात की 2 दिवस तू इथेच राहा, मी लगेचच येणार आहो. कारण तू घरी एकटी घाबरशील आणि तुला भीती वाटेल म्हणून तू इथेच बैस. तिथे काही लोक त्यांच्या ओळखीचे होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हिच्याकडे जरा लक्ष ठेवाल आणि म्हणून ती तिथे थांबली होती. तिला तिच्या हातामध्ये त्यांनी एक गुलाबाचं फूल दिलं होतं आणि ते म्हणाली होती की जेव्हा मी परत येईल तेव्हा तू हे फूल मला देशील. तर ती ते फूल तसंच घेऊन तिथे बसून राहिली. पण दुसऱ्या दिवशी त्या ट्रेनचा भीषण ॲक्सिडेंट झाला आणि तिचे बाबा मरण पावले. मरण पावण्याच्या यादीमध्ये तिच्या बाबांचं सुद्धा नाव होतं. पण कोणीच त्या छोट्याशा मुलीला सांगितलं नाही की तिचे बाबा मरण पावलेले आहेत. पण सगळ्यांना माहिती होतं की तिचे बाबा मरण पावलेले आहेत. ती ठरल्याप्रमाणे रोज त्या ठिकाणी येऊन बसायची. बघता बघता सई लहानाची मोठी झाली. जेव्हा ती 10 वर्षाची होती तेव्हा तिचे बाबा गेले होते. आता या गोष्टीला 15 वर्ष झालेली आहेत. तर तरी पण ती तिथे रोजच येऊन बसायची. आता तिने रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक छोटंसं चहाची शॉप टाकली होती. चहाचं टपरी ती चालवायची आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जे एकटे आहेत, जे कोणाची तरी वाट बघत आहेत, अशा लोकांना ती चहा मोफत द्यायची आणि ती वाट बघायची. रोजच ती गुलाब घेऊन बसायची. एके दिवशी त्या ट्रेनमधून एक वृद्ध बाहेर येतो. त्याच्या हात लोखंडाची पेटी होती आणि तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, बेटा तू सई आहेस का? तर ती हो म्हणाली आणि म्हणाली की मला तुझ्या बाबांनी इथे पाठवलेलं आहे. मी आणि ते आम्ही दोघंही शहरात चाललो होतो जॉब निमित्ताने. आम्हाला जॉब मिळाला होता, आम्ही दोघंही चाललो होतो. पण आमच्या रेल्वेचा ॲक्सिडेंट झालेला आणि तुझ्या बाबांनी मला वाचवलं आणि ते मात्र स्वतःला वाचवू शकले नाही. मला वाचवता वाचवता ते मरण पावले आणि त्यांनी मला जाताना म्हटलं होतं की माझी मुलगी तिथे आहे सई, तर तुम्ही तिची काळजी घ्याल, तिच्याकडे लक्ष ठेवाल. पण हे ॲक्सिडेंटनंतर मी सुद्धा कोमामध्ये गेलो होतो आणि मी सुद्धा आपलं सगळं विसरून गेलेलो होतो. त्या पेटीवरून मला आठवलं होतं की अरे मला साईला भेटायला जायचं आहे आणि मी बऱ्याच वर्षानंतर जेव्हा मला जाग आली, मी कोमातून बाहेर आलो, तेव्हा मला कळलं की मला इथे जायचं आहे आणि मी तुला शोधत या स्टेशनवरती आलेलो आहे. सईला वाटलं की तिचे बाबाच तिला भेटलेले आहेत. तिच्या बाबांनी जे तिला वचन दिलं होतं की मी येणारच आहो तुला भेटायला, 2 दिवसांनी मी येणार आहो, तर तू माझी वाट बघत इथेच राहा. तर तिच्या बाबांनी तिचं वचन पूर्ण केलेलं आहे असं तिला वाटलं. जरी तिचे बाबा नव्हते आले तरी तिच्या बाबांनी एक पेटी जी लोखंडाची पाठवली होती त्याच्यामध्ये तिच्यासाठी बाहुली होती आणि तिथे एक लिफाफा होता. त्यामध्ये लिहिलं होतं. त्या काकांना बघून तिला असं वाटते की तिचे बाबाच परत आलेले आहेत आणि ती त्यांना आपल्या बाबांच्या जागेवर ठेवते.
तिने जे चहाची टपरी लावली होती त्या टपरीचं नाव तिने प्रतीक्षा चहा कॉर्नर असं लिहिलं होतं. आणि तिथे ती येणाऱ्या जाणाऱ्या गरजू लोकांना, जी कोणाची तरी वाट बघत आहे अशा लोकांना चहा द्यायची. त्याच्या खाली लिहिलं होतं की येणारे जाणारे ते सगळेच असतात, आपण कुणाची वाट बघतो ती येतीलच असं काही नाही, पण तरीही आपण त्यांची वाट बघत असतो, कारण आपल्याला त्यांनी जे शब्द दिलेला आहे ते नक्कीच पाळतील हा तिला विश्वास होता. आणि पत्रात तिच्या बाबांनी लिहिलं होतं की सई, मी जर येऊ शकलो नाही तरी तू स्वतःची काळजी घे, अभ्यास कर, मोठी हो आणि स्वतःच्या पायावरती उभी हो, असं त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं. सईच्या बाबांनी पत्रात लिहिलं होतं की मी जरी नाही आलो तरी माझी वाट बघत आयुष्य थांबवू नको, आपल्या आयुष्याला एक दिशा दे, तू कोणाहीसाठी आपलं आयुष्य थांबवू नको. आणि हे पत्र जेव्हा ती वाचत होती तर तिच्या हातातून गुलाब खाली पडलं आणि ती खूप रडायला लागली. पण तिला असं वाटलं की तिच्या बाबांनी तिचं वचन, तिला दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. कारण 15 वर्ष तिने जी वाट पाहिली होती, सगळ्यांनी जिथे आशा संपवली होती, सगळे तिला हसत होते की कोणी येणार नाही आणि तू इथे वाट बघतेस, तर तिने सगळ्यांना खोटं ठरवलं होतं. तिच्या बाबांनी, तिचे बाबा जरी नव्हते आले तरी तिच्या बाबांनी तिच्यासाठी लेटर आणि बाहुली पाठवली होती. त्या काकांना ती आपल्या बाबांच्या जागेवर ठेवून त्यांच्यासोबत राहू लागली आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तिथे चहा द्यायला सुरुवात केली, जी कुणाची तरी वाट बघत आहेत. आणि थांबून थोडा विचार करा, रडायचं नसते, लढाई